महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेने मागच्या वर्षीप्रमाणे वर्षी देखील महाराष्ट्रातल्या विविध भागातून 14 स्पेशल ट्रेन ह्या चालवलेल्या आहेत, ज्या ट्रेन 6 तारखेला सकाळी मुंबईमध्ये दाखल होतील। याशिवाय मुंबई भागात राहणाऱ्या लोकांसाठी मध्य रेल्वेने 12 विशेष सबअर्बन स्पेशल चालवलेले आहेत। या गाड्या या परेलवरून ठाणा, कुर्ला आणि कल्याण या स्थानकांसाठी चालतील। याचसोबत हार्बर लाईनवरती कुर्ल्याहून वाशी आणि पनवेल स्थानकासाठी चालतील। या दरम्यान आपण काही स्थानकांवरती जी प्लॅटफॉर्म तिकिटे दिली जातात ती केवळ सिनियर सिटीजन आणि दिव्यांगासाठी रिस्ट्रिक्ट केलेली आहेत। याशिवाय आपण प्रवाशांच्या सोयीसाठी चैत्यभूमीमध्ये देखील 2 ॲडिशनल PRS काउंटर लावलेले आहेत। याचसोबत ठाणे, दादर अशा वेगवेगळ्या स्थानकांमध्ये ॲडिशनल PRS काउंटर्स ओपन केलेले आहेत आणि याचसोबत आपण प्रवाशांच्या सोयीसाठी दादरमध्ये 6 ते 8 हजार प्रवाशांना सामावून घेऊ शकेल असा होल्डिंग एरिया बनवलेला आहे। सोबतच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती देखील 2000 प्रवाशांना सामावून घेईल असा होल्डिंग एरिया बनवलेला आहे। खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडनं मागणी करण्यात आली होती की 5 आणि 6 तारखेला 24 तास लोकल सुरू करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी केली गेली होती रेल्वे मंत्र्यांकडनं। त्या संदर्भात आपल्याकडे काही इन्स्ट्रक्शन आले का? अद्यापपर्यंत अशी कुठलीही इन्स्ट्रक्शन आपल्याला आलेली नाही आहे, परंतु आपण अगोदरच 5 आणि 6च्या रात्री ॲडिशनल या ज्या सबअर्बन ट्रेन आहेत त्या चालवतो आहोत, ज्याद्वारे ज्या अनुयायांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं असेल त्यांना येण्यासाठी सोय होईल।